पृथ्वीराज चव्हाण आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. 2 मिनिट. खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशाच्या नामस्मरणाने होते. मात्र तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून ही सुरुवात केली असं म्हणायचं विधानसभेच्या निवडणुकीची. शिवछत्रपती आमच्या हृदयात आहेत. आज या नवी मुंबईला येताना एक परंपरा इथली आहे का भव्य शिवछत्रपतीचा पुतळा आहे. कुठलाही मोठा कार्यक्रम घेण्यापूर्वी इथल्या पुतळ्याला हार अर्पण केला जातो, कधी कधी पायथ्याला दिला जातो. पण आता क्रेनची व्यवस्था झाल्यामुळे क्रेननी आम्ही हार घातलेला आहे. ते आता सुरुवात तर झालेलीच आहे. तर निवडणूक आयोग जेव्हा जाहीर करेल तेव्हा मग रणसिंग फुकलं जाईल. सुरुवात झालेली आहे. शरद पवारांनी आज आजच्या एका सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की रोहित पवारांना त्यांनी मंत्री करण्याचे संकेत दिलेले आहेत. एकंदरीत हे संकेत दिले जातात, यावर आपलं काय वाटतं? ज्या पक्षानं आम्ही एकदा निवडून आलो की आमच्या आघाडीमध्ये ज्याला मंत्री करायचं ते करतील ना, त्या पक्षाचा अधिकार आहे तो. मनोज जरांगे पाटील यांचा आता पुन्हा एकदा रोष जो आहे तो मराठा आरक्षणासंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस संबंधित लोकांवर होतोय. या ज्या संपूर्ण आंदोलनाला एकंदरीत कुठेतरी अशा प्रकारचं टार्गेट केलं जाते असं त्यांचा स्पष्टपणे आरोप होतोय. तुम्हाला काय वाटतं हा तोडगा निघण्यासारखं? ते आश्वासन दिलं होतं वाशीला जेव्हा ते आले होते तेव्हा, बरोबर, ते आश्वासन कुठेतरी पाळलं गेलं नाही. त्यामुळं मला वाटतं की काय आश्वासन दिलं होतं आणि का ते पाळू शकले नाही याची महाराष्ट्राला माहिती दिली पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचं काही मतभेद आहेत? मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यावरून अनेक प्रकारच्या अशा वावड्या उडवल्या जातात. बिलकुल नाही, काही अजिबात काही मतभेद नाही. संजय राऊत असं म्हणतात की ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असं काही बांधील नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा रोग त्यांचा मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरेंना व्हावं अशा प्रकारचं आहे. तुमचं मत काय? ही चर्चा संपलेली आहे. आता ही चर्चा पुन्हा उपयोग करण्याचा अर्थ नाही आहे. आम्हाला ही निवडणूक जिंकायची आहे, महाविकास आघाडीचं सरकार आणायचं. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा केला जातोय. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं, माजी मुख्यमंत्री म्हणून किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बोजा पडू शकतो? ही जी योजना आहे ही पुढे चालू राहील का? एक तुमचं आकलन काय? चालू राहायचं का हे आम्ही ठरवू ना, हे महायुती ठरवणार नाही. त्याबद्दल आमच्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे मत मांडलेलं आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आम्ही योजना राबवलेली आहे. त्यामुळे आमचा जेव्हा जाहीरनामा येईल तेव्हा तुम्ही पाहाल. त्यात जागा वाटप कितपत आहे? जागा तर हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी सांगितलेलं आहे की आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही. प्रमोद पाटील, न्यूज 18 नवी मुंबई.